इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। शहरी तसेच ग्रामीण भागात माकड तसेच वानरांकडून मनुष्यांवर हल्ले होतात, तसेच घरे शेतीचे नुकसान होते। ते रोखण्यासाठी आता प्रशिक्षित माणसे नेमण्यात येणार आहेत। माकडे पकडल्यानंतर त्यांना वन विभागानं निश्चित केलेल्या जंगलात सोडण्यात येणार आहे। माकड पकडणाऱ्या त्या व्यक्तींना प्रति माकड 600 रुपये आणि 5 माकडांमागे 1000 रुपयांचा प्रवास खर्च देखील दिला जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी या तालुक्यांमध्ये अनेकदा वानरे, माकडे आढळतात। ते गावात, नगरांमध्ये धुडगूस घालतात। बागा, शेतातील पिकांचं त्यांच्याकडून नुकसान केलं जातं। या घटनांना आळा घालण्यासाठी आता वन व महसूल विभागांकडून महापालिका, नगरपालिका तसेच नगरपंचायतीसाठी कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे। माकड पकडणाऱ्यांना 10 माकडांपर्यंत प्रति माकड 600 रुपये तसेच 10 पेक्षा अधिक माकडांसाठी प्रति माकड 300 रुपये दिले जाणार आहे। ही रक्कम 10,000पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे। याचप्रमाणे 5 पेक्षा अधिक माकडे पकडणाऱ्यांना प्रवास खर्चही दिला जाणार आहे। गावात, नगरांमधील शेतात पकडलेल्या प्रत्येक माकडाचा, वानराचा फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणं बंधनकारक राहील। कोणतीही दुखापत माकडांना न होता केवळ जाळी आणि पिंजरे यांसारख्या सुरक्षित आणि गैर दुखापतकारक पद्धतीचा वापर उपद्रवी माकड किंवा वानर पकडण्यासाठी करावा लागणार आहे। पकडलेल्या माकडांवर उपचार करून मानवी वस्तीपासून 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर वनक्षेत्रात त्यांच्या अधिवासात सोडावे लागणार आहे। यानंतर वन विभागांकडून माकडांची मुक्तता प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे। वन विभागानं उपद्रवी माकड, वानर पकडणाऱ्यांना 600 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। आता तो निधी नेमका कसा दिला जाईल, याची नेमकी कार्यपद्धती कशी असणार याबद्दल शासनाकडून मार्गदर्शन होईल। त्यानुसार कार्यवाही केली जाईल। या निर्णयामुळे शेती गावातील, नगरांमधील माकडे, वानरांचा उपद्रव थांबेल अशी आशा व्यक्त केली जाते। अजित शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक, सोलापूर।